आज म्हणलं रव्याच्या शेवया बनवूया, तर मी थोडंसं तेल टाकून थोड्या भाजून घेतल्या आणि उपीट बनतं ना त्या प्रकारेच बनवायच्या. मग तेल टाकलं, त्यात जिरं घातलं आणि थोडेसे शेंगदाणे घातले, ते असे थोडेसे तळून घेतले आणि त्यामध्ये कांदा, मिरची, कढीपत्ता हे सगळं घालून घेतलं. त्यामध्ये मीठ टाकलं आणि थोडीशी हळद आणि छान परतून घेतलं हे सगळं. आणि नंतर आपण ज्या शेवया भाजून ठेवल्या होत्या त्यामध्ये टाकून दिल्या आणि उपीटला जसं पाणी घालतो ना तसंच त्याच्या अंगापुरतंच पाणी घालायचं, म्हणजे ते छान असे शिजून निघतात आणि छान लागत होत्या, म्हणजे टेस्टी. तर आम्ही असं सकाळी नाश्ता केला ह्याचाच, शेवयांचा. शरूच्या पप्पांना पण दिलं, मग ते पण गेले नाश्ता करून आणि शरू पिऊला दिलं. घरातली कामं उरकली आणि मला एक होम सर्व्हिस होती पार्लरची, म्हणून मी पिऊला घेऊन गेले होते. आणि मग तिथं आम्ही पोहोचलो. आमच्या घरापासून एक 10-15 मिनटाचंच अंतर होतं जायला. मग आम्ही त्यांच्या घरी गेलो. मग माझी सर्व्हिस पूर्ण केली आणि त्यांच्या घरी असं एक मोठं डॉग होतं म्हणून पिऊ शांत बसली होती तिथं. आणि नंतर आम्ही येता येता मग ती म्हणली की दीदीला आणि मला खाऊ घे. तर मग दुकानातून ह्या दोघींसाठी मी खायला घेतलं. आणि मग तिची तिथं फरमाईश वाढायला लागली की मला अजून काय घे, अजून काय घे. मग थंड पण घेतलं मी तिथून आणि मग आम्ही तिथून घरी निघालो. आणि घरी आले की इतके माझे पाय दुखत होते अचानकच, म्हणजे तिथं मी पूर्ण सर्व्हिस करेपर्यंत मला काहीच नाही झालं आणि घरी आल्यावर इतका त्रास व्हायला लागला. तर मग मी गोळी खाऊन झोपले थोडा वेळ आणि दुपारी पाणीपुरीवाला खाली आला होता, तर शरूना पार्सल घेऊन आली होती घरी पाणीपुरी. मग त्यातल्या मी 2च खाल्ल्या, कारण खूपच मला काहीच खाऊ अशी वाटत नव्हतं. मग संध्याकाळी मी हेल्थ ओके आणलं होतं मेडिकलमधून आणि थोडेसे ब्लाऊज होते, मग ते करत बसले. आणि ते माझं प्यायचं राहिलंच होतं. नंतर मग मी 1 ग्लास पाण्यामध्ये ते पूर्ण पुडी टाकून घेतली आणि ते पिऊन घेतलं. आणि मग मला शरू थोडीशी मदत करत होती स्वयंपाकात, कांदा टोमॅटो चिरून देत होती. म्हणली मम्मा तुझे पाय दुखत आहेत, हात दुखत आहेत, तर मी थोडीशी तुला मदत करते. मग तिने मला टोमॅटो कांदा चिरून दिला आणि मी लगेच भाकर एक टाकली तिच्या पप्पांसाठी आणि भात लावला होता. आणि अंडी उकडत ठेवली होती, गावाकडून आणलेली गावरान अंडी. आणि हा मम्मीने दिलेला मसाला आहे, तर याची म्हणलं भाजी करावी म्हणून थोडाच टाकला, म्हणलं तिखट आहे खूप, म्हणून मग मी अशी अंड्याची भाजी केली. आणि जेवायची पण मला इच्छाच नव्हती अजिबात, कारण खूपच मला अशी मळमळ वगैरे होत होती. मग नंतर मी माझा स्वयंपाक झाल्यानंतर लवकरच बिछाना टाकला आणि आम्ही लवकर झोपलो. तर भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.